सध्या तर सीझनच आंब्याचं चालू आहे, त्याच्यामुळे सकाळचा नाश्ता असो नाही तर संध्याकाळचं जेवण असो, आंबा इज द कंपल्सरी पदार्थ, बरोबर का नाही? तर नमस्कार मंडळी, मी सुशांत. रोजच्या सारखं आज पण आपल्याला सकाळ सकाळी चारा आणायला ड्युटी होती, पण आजचा चारा काढणं आणि रोजचा चारा काढणं यात आहे ना थोडा फरक होता, कारण की मी आज एकदा नाही तर दोनदा बोटं कापून घेतली होती. आता झालं असं का मोठा लगीन गावत सगळं तोडून नेलं होतं आणि आता फक्त बारका लगीन गावात राहिलं होतं, आणि त्यात तुम्हाला बारका लगीन गावात माहिती कसं थोडं वार काढलं का लगेच रक्त काढते भाई. म्हणजे माझ्यावर आधी ना करंगली कापली बरं का, तिच्यावर रक्त थांबत आहे का नाही, तीच लगेच दुसरं बोट पण कापलं, आणि दुसरं बोट तर असं कापलं का त्याच्यावर तर रक्तच थांबायचं नाव नव्हतं घेत. आणि त्यातल्या त्यात जखमी मीठ चोळायला येऊन काय कमी होतं का, त्याच्यामुळे तर आणखी नाक पेटायची होत्या बोटाची. मग गिन्नी गावात तोडून झालं ना, काकानी मी ना ट्रॅक्टरवरती आणून ठेवलं बरं का. आता मी ना एक नाही दोन शर्ट घातले होते, आणि गरम तर एवढं होत होतं का माझ्यावाली ना पर आंघोळच व्हायची राहिली होती. आता त्यातल्या त्या तिकडे असा वसांचे ना तूर पण लावायची होती बरं का. मम्मी मी ना खाली आलो होतो वावरामध्ये, मम्मीनं तूर लावली आणि मला ना वावराचा पाटाण काढायची नाका बांधायची होती बरं का, दोन्ही साईडचे वावराचे. ते पण किती माहिती का, 5 वाजेपर्यंत. मी आलो होतो 4:15 आणि 5 वाजेपर्यंत आवरायचं होतं, कारण की क्रिकेट खेळायला पण जायचं होतं. पण मला ना वावरामध्ये 5:30 वाजले होते. मग तेवढं आवरल्याच्या नंतर मी क्रिकेट खेळायला गेलो.